नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळे कसे आहात? मला आशा आहे की तुम्ही बरे आहात आणि पहिल्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आता या व्हिडिओमध्ये जंगलात सहलीला जाऊया. धड्याच्या मदतीने जंगले आपली जीवनरेखा भाग 2 जंगलाची सहल. शिकण्याचे उद्दिष्टे. आपण अशा पैलूंवर लक्ष केंद्रित करणार आहोत जसे की जंगलातून मिळणारे पदार्थ, जंगलातील झाडांचे प्रकार, जंगलात दिसणारे जीव आणि प्राण्यांचे प्रकार, अन्न साखळी, जंगलातील वनस्पतींची भूमिका, जंगलातील कचऱ्याच्या पूर्ण वापरात सफाई कामगारांची भूमिका, वनछताची भूमिका, जंगल संवर्धनासाठी पावले. कीवर्ड: छत, मुकुट, विघटन करणे, बुरशी, पुनर्जन्म, बियाणे पसरवणे, संकल्पना नकाशा. निसर्गात जंगले हिरव्या फुफ्फुसांचे आणि जलशुद्धीकरण प्रणालींचे काम करतात. विविध प्रकारच्या वनस्पतींना व्यापलेले जमिनीच्या जास्त क्षेत्राला जंगल म्हणतात. जगातील एकूण जमिनीपैकी सुमारे 30% भाग जंगलांनी व्यापलेले आहे. गायी, कोल्हे, साळू आणि हत्ती यासारखे प्राणी राहतात. जंगल अनेक प्राणी आणि वनस्पतींसाठी घर प्रदान करते. जमीन असमान आहे आणि अनेक झाडांनी व्यापलेली आहे. साल, साग, सेमल, शीशम, कडुनिंब, पलाश, अंजीर, खैर, आवळा, बांबू आणि कचनार ही झाडे आहेत. या व्यतिरिक्त जंगलात इतर अनेक झाडे, झुडपे, औषधी वनस्पती आणि गवत आहे. जंगलाचा तळ गडद रंगाचा दिसत होता आणि मृत आणि कुजण्याच्या पदार्थांनी झाकलेला होता. त्यामुळे हे ठिकाण ओलसर आणि उबदार राहते, ज्याला ह्यूमस म्हणतात. कुजणारे पदार्थ म्हणजे पाने, फळे, बिया, ढाळे, लहान औषधी वनस्पती आणि विविध प्रकारचे लता आणि लतासारखे. झाडामध्ये सूर्य क्वचित दिसत होता, त्यामुळे जंगलात बराच अंधार होता. प्लायवूड, इंधन लाकूड, पेट्या, कागद, डिंक, तेल, मसाले,
पशुखाद्य, औषधी वनस्पती, रेझिन, रबर, मध, औषधी वनस्पती, फळे आणि काड्या अशा अनेक वस्तू हे सर्व जंगलातूनच मिळते. निसर्गातील झाडे पुरेसे बिया देतात. जंगलातील तळ त्यांना अंकुर वाढवण्यासाठी आणि रोपे आणि रोपांमध्ये विकसित होण्यासाठी अनुकूल परिस्थिती प्रदान करते. काही झाडांमध्ये वाढतात. झाडाच्या देठांच्या वर असलेल्या फांद्या असलेल्या भागाला झाडाचा मुकुट म्हणतात. सामाजिक वनीकरणासाठी गावात निलगिरी आणि बांबूसारखी झाडे लावता येतात. निलगिरी हे एक उंच सदाहरित झाड आहे जे साधारणपणे 300 फुटांपेक्षा जास्त उंचीत असते. झाडांना वेगवेगळ्या प्रकारचे आणि आकाराचे मुकुट होते, ज्यामुळे जंगलात वेगवेगळे आडवे थर तयार झाले, ज्यांना अंडर स्टोरेज असं म्हणतात. वरचा थर महाकाय आणि उंच झाडांनी बनवला होता. त्यानंतर झुडुपे, उंच गवत आणि औषधी वनस्पती होत्या, ज्यांनी सर्वात खालचा थर बनवला होता. वेगवेगळ्या हवामान परिस्थितीमुळे झाडे आणि इतर वनस्पतींच्या प्रकारांमध्ये फरक आहे. प्राण्यांचे प्रकार देखील जंगलानुसार वेगवेगळे असतात. झुडुपे आणि औषधी वनस्पतींच्या फुलांवर इकडे तिकडे फडफडणारी सुंदर फुलपाखरे आम्हाला दिसत होती. झाडांच्या सालीवर, झाडांच्या पानांवर आणि जंगलातील कुजणाऱ्या पानांवर आपल्याला असंख्य कीटक, कोळी, गिलहरी, मुंग्या आणि इतर विविध लहान प्राणी आढळतात. जंगलामध्ये वनस्पतींना खातात असे जीव बहुतेकदा इतर जीव खातात इत्यादी. उदाहरणार्थ, गवत कीटक खातात आणि बेडूक ते गवत खातात. बेडूक साप खातात. असे म्हटले जाते की यामुळे अन्न साखळी तयार होते. गवत ते कीटक, कीटक ते बेडूक, बेडूक ते साप, साप ते गरुड. जंगलात अनेक अन्नसाखळ्या आढळतात. सर्व अन्नसाखळ्या एकमेकांशी जोडलेल्या असतात आणि आपण त्यांना अन्नजाळे म्हणतो. जर कोणतीही अन्नसाखळी विस्कटली झाली तर त्याचा परिणाम इतर अन्नसाखळींवर होतो. उदाहरणार्थ, जंगलाचे प्रत्येक भाग इतर भागांवर अवलंबून आहे. जर आपण एक घटक, उदाहरणार्थ झाडे, काढून टाकला तर इतर सर्व घटकांवर परिणाम होईल. जर आपण जंगलातील पाने उचलली आणि हाताच्या लेन्सखळी निरीक्षण केले तर आपल्याला कुजणाऱ्या पानांवर लहान मशरूम आढळतात. त्यांच्यावर आपल्याला लहान कीटक, कानकुळे, मुंग्या आणि भुंग्यांचे फौजही दिसते. आपल्याला कदाचित आश्चर्य वाटले आहे की जीव तिथे कसे राहत असतील. मृत वनस्पती आणि प्राण्यांचे बुरशीमध्ये रूपांतर करणारे सूक्ष्म जीव कीटक म्हणून ओळखले जातात.
हे सूक्ष्म जीव जंगलात महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणून बुरशीची उपस्थिती सुनिश्चित असते आणि करते की जीवन वनस्पतीची मुळे पुन्हा पोषक तत्वे शोषून घेतात. जर जंगलात एखादा प्राणी मेला तर ते मृत प्राणी, गिधाडे, कावळे, कोल्हे आणि कीटकांचे अन्न बनतात. अशा प्रकारे पोषक तत्वांचे चक्रीकरण होते, तर जंगलात काहीही वाया जात नाही. वनस्पतीच्या प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे ऑक्सिजन सोडतात. वनस्पती प्राण्यांच्या श्वसनासाठी ऑक्सिजन पुरवण्यास मदत करते. ते वातावरणातील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचे संतुलन देखील राखतात. म्हणूनच जंगलांना हिरवे फुफ्फुस असं म्हणतात. झाडे त्यांचे मुळांपासून पाणी शोषून घेतात आणि बाष्पीभवनाद्वारे पाण्याची वाफ हवेत सोडतात. जर कमी झाडे असती तर जलचक्रावर कसा परिणाम झाला असता? दाट झुडपे आणि उंच गवत प्राण्यांना अन्न आणि निवारा प्रदान करते. ते जंगलात राहणाऱ्या मांसाहारी प्राण्यांपासूनही त्यांचे संरक्षण करतात. जंगलात आपल्याला विविध प्रकारची विष्ठा आढळू शकते. वन अधिकाऱ्याने जंगलात काही प्राण्यांची उपस्थिती त्यांच्या विष्ठेवरून आणि पावलांच्या ठशावरून ओळखता आली. बऱ्याच ठिकाणी आपल्याला प्राण्यांचा एक मोठा कुजलेला ढीग पडताना दिसतो. त्या ढिग्यांवर अनेक भुंगे आळी खात होते आणि रोपांचा एक गुच्छ फुटत होता. ही रोपे औषधी वनस्पतीची आणि झुडपे आहेत. प्राणी देखील काही वनस्पतींच्या बिया पसरतात आणि जंगलाची वाढ आणि पुनरुत्पादन करण्यास मदत करतात. कुजणाऱ्या जनावरांच्या विष्ठेमुळे रोपांना वाढवण्यासाठी पोषक तत्वे देखील मिळतात. 17. जंगलात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पावसाचे थेंब थेट जंगलाच्या तळाशी पडत नाहीत. जंगलाच्या छताच्या सर्वात वरच्या थराने पावसाचे थेंबांचा प्रवाह अडवला आणि बहुतेक पाणी झाडांच्या फांद्या आणि देठांमधून खाली येत होते. झाडामध्ये ते झुडपांच्या फांद्यावर औषधी वनस्पतीवर हळूहळू टपकत असे. जंगलाच्या जमिनीवर मृत पानांचा थर ओला दिसत असला तरी पाणी जंगलात साचणार नाही. जंगल पावसाचे पाणी नैसर्गिकरित्या शोषून घेते आणि ते झिरपू देते. हे वर्षभर पाण्याची पातळी राखण्यासाठी मदत करते. जंगल केवळ नियंत्रित करण्यास मदत करत नाही तर ओढ्यांमध्ये पाण्याचा प्रवाह राखण्यास देखील मदत करतात. जेणेकरून आपल्याला सतत पाण्याचा पुरवठा मिळेल. दुसरीकडे जर झाडे नसतील तर पाऊस थेट जमिनीवर आदळतो आणि तसाच सभोवतालच्या परिसरात पूर येऊ शकतो. मुसळधार पावसामुळे मातीचेही नुकसान होऊ शकते. झाडांची मुळे सामान्यतः मातीतले एकत्र बांधतात, परंतु त्यांच्या अनुपस्थितीत माती वाहून जाते किंवा धूप होते. जवळपासच्या गावांमध्ये हवामान खूपच आल्हाददायक असेल. आजूबाजूला असलेल्या जंगलांमुळे त्यांना चांगला पाऊस पडतो. हवाही थंड राहिली. जवळच्या महामार्गावरून येणारा आवाज जंगल शोषून घेत असल्याने ध्वनी प्रदूषणही कमी होते.
सुमारे 60 वर्षांपूर्वी जंगल साफ केल्यानंतर त्या भागातील गावे आणि शेतीची निर्मिती झाली. रस्ते, इमारतींचे बांधकाम, औद्योगिक विकास आणि लाकडांची वाढती मागणी यामुळे जंगलांवर दबाव निर्माण झाला आणि ते नाहीसे होऊ लागले. त्यांच्या गावाशेजारील जंगल पुन्हा निर्माण होत नाही आणि प्राण्यांचे अतिचाराईमुळे झाडांची अंधाधुंद कत्तल झाल्यामुळे ते नष्ट होण्याच्या मार्गावरच आहे. जर आपण गोष्टी शहाणपणे केल्या तर आपण जंगले आणि पर्यावरणाचे रक्षण करू शकतो, तसेच विकास देखील करू शकतो. जंगलांचे संवर्धन कसे करावे? जंगलाची उत्पादक कार्ये. कपाट तयार करा. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. पहिला, जंगले आपल्याला ऑक्सिजन पुरवतात. ते मातीचे रक्षण करतात आणि मोठ्या संख्येने प्राण्यांना अधिवास प्रदान करतात. दुसरा, जंगले शेजारच्या भागात चांगला पाऊस पडण्यास मदत करतात. ते औषधी वनस्पती, लाकूड आणि इतर अनेक उपयुक्त उत्पादनांचे स्रोत आहे. तिसरं, झाडे आणि वनस्पती नसल्यामुळे प्राण्यांना अन्न आणि निवारा मिळणार नाही आणि पृथ्वीचे तापमानही वाढते. चौथा, झाडे नसताना माती पाणी धरून ठेवणार नाही, ज्यामुळे पूर येईल. आपल्याला सभोवतालच्या जंगलामधून आपल्याला विविध उत्पादने मिळतात. सहावा, जंगलात झाडे सर्वात वरचा थर बनवतात आणि त्यानंतर झुडपे येतात. औषधी वनस्पती वनस्पतींचा सर्वात खालचा थर बनवतात. सातवा, जंगलातील विविध घटक एकमेकांवर अवलंबून आहेत. आठवा, जंगलात माती, पाणी, हवा आणि सजीवांमध्ये परस्पर संवाद असतो. नववा, जंगल हे वनवासी समुदायांसाठी जीवनरेखा आहे. दहावा, जंगले हवामान, जलचक्र आणि हवेच्या गुणवत्तेवर परिणाम करतात.